चलो, हॅलो अँड वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मोशन डायग्राम्स किंवा मोशन कर्व्स आपण म्हणू शकतो, बरोबर ना. आपण 3 प्रकारच्या कर्व्स बघितल्या होत्या किंवा 3 प्रकारच्या डायग्राम आपण बघितल्या होत्या. त्या 3 प्रकारच्या डायग्राम कोणत्या कोणत्या होत्या? एक तर एटी डायग्राम पाहिली आपण, ॲक्सेलरेशन टाइम डायग्राम, वेलॉसिटी टाइम डायग्राम आणि पोझिशन टाइम डायग्राम, या 3 प्रकारच्या टाइम डायग्राम बघितल्या. जो कोणती डायग्राम असेल, जी कोणती डायग्राम असेल, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, त्याच्यामध्ये जर आपण स्लोप घेत असू, सपोज एटी डायग्रामचा आपण कर्व घेत असू, तर ते काय झालं, स्लोप झाला ना, बरोबर. स्लोप म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲक्सेलरेशन इज जर. व्हीटी डायग्रामचा स्लोप घेत असू तर ते काय झालं, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हीटी इज ॲक्सेलरेशन. एक्सटी डायग्रामचा स्लोप घेत असू तर ते काय झालं, डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन इज वेलॉसिटी. ठीक आहे, आठवतंय की कालच्या लेक्चरमध्ये? कालचा लेक्चर हा खूप जास्त महत्वपूर्ण होता, बेसिक कन्सेप्ट खूप क्लिअर केलेत. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा थोडंसं, काल जो मी बिल्डिंगचा तुमचा बेस तयार केला ना, त्या बेसच्या थोडीशी पुढची स्टेप घेणार आहे आणि त्याच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम घेणार आहे की तुमचे कन्सेप्ट एकदम क्लिअर झाले पाहिजे. एकदा तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला कसाही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही 100% तो सॉल्व्ह करणार. ठीक आहे, काल मी तुमचे 50% कन्सेप्ट क्लिअर केले रिगार्डिंग एटी डायग्राम, व्हीटी डायग्राम, एक्सटी डायग्राम. आज आपण त्याचा उरलेला पार्ट बघणार आहे आणि त्याच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, बघूयात आपण आता. मला एक सांगा आता, सपोज हा असा ग्राफ आहे आपला. ठीक आहे, हा आपली, हे आपली वाय ॲक्सिस, ही आपली एक्स ॲक्सिस. तर सपोज ही मी अशी लाईन ड्रॉ केली. खूप बेसिक पासून जातोय बरं का मी, खूपच बेसिक. तुम्हाला एवढं बेसिक कुठेच नाही सांगणार की ही मी एक लाईन ड्रॉ केली, हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस. त्याच्याहून जास्त बेसिक बघा आता काय सांगतो. ही लाईन जर अशी चालली असेल म्हणजे इन्क्रीज इन वाय ॲक्सिस शोज द इन्क्रीजिंग एक्स ॲक्सिस. म्हणजे वाय ॲक्सिस मध्ये इन्क्रीज झालं तर एक्स ॲक्सिस मध्ये वाढ होती. बघा ना, इथे पण या पॉइंटला कन्सिडर केलं, हे वाय ॲक्सिस वाढलं, एक्स ॲक्सिस पण वाढतंय. इथे वाय ॲक्सिस वाढलं, एक्स ॲक्सिस वाढतंय. इथे वाय ॲक्सिस वाढलं, एक्स ॲक्सिस वाढतंय. म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आली ना, ही जी स्ट्रेट लाईन आली, याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं, इन्क्रीज इन वाय ॲक्सिस ऑल्सो हॅव्हिंग इन्क्रीजिंग एक्स ॲक्सिस. म्हणजे वाय ॲक्सिस पण वाढतंय याच्यामध्ये, एक्स ॲक्सिस पण वाढतंय. तर जिथे कुठे एक्स आणि वाय हे दोन्ही कॉम्पोनंट वाढत असतील तर ही जी लाईन आहे ना, या लाईनला म्हणायचं लिनियर लाईन. कोणती लाईन म्हणणार तुम्ही याला? लिनियर लाईन. कळालं ना काय म्हणलं? एक्स आणि वाय ॲक्सिस हे दोन्ही सेम पॉइंटला वाढत असतील. सपोज मी हा पॉइंट कन्सिडर केला, इथे दोन्ही 0 होते. हा कन्सिडर केला, इथे एक्स पण वाढले, वाय पण वाढले. हा कन्सिडर केला तर हे दोन्ही वाढलेत. प्रत्येक पॉइंटला तेच झालंय. जर या पॉइंटला मी जॉईन करून एक लाईन तयार केली तर या लाईनला आपण म्हणणार लिनियर लाईन. ठीक आहे. दुसरं, आता सेम बर का, हे एक्स अँड हे वाय ॲक्सिस, याच्यामध्ये मी एक पॉइंट घेतला वाय मधला, या वाय ॲक्सिस मधला मी कोणताही एक पॉइंट घेतला आणि त्याच्या रिलेटेड ही अशी डायग्राम येत असेल. म्हणजे या डायग्रामचा मिनिंग काय झाला? या डायग्रामचा मिनिंग असा झाला की जेव्हा एक 0 होतं तेव्हा पण वाय काहीतरी डिस्टन्सवर होतं, बरोबर ना. हे डिस्टन्स काहीतरी झालं वायचं. जेव्हा एक 0 होतं तेव्हा पण वाय काहीतरी त्याचं मॅग्निट्यूड होतं, काहीतरी अंतर होतं वायचं. जेव्हा एक्स 1 वर गेलं, सपोज याला मी 1 म्हणतो, तेव्हा पण वायचं काहीतरी तेच अंतर होतं, बरोबर ना. इथे 2 वर गेलो तरी पण वायचं अंतर, जे व्हर्टिकल डिस्टन्स होतं ते तेच होतं पूर्वीसारखं. इथे पण तसंच, इथे पण तसंच, अप टू इन्फिनिटी. तर ही जी लाईन आहे याच्यामध्ये काय व्हेरिएशन दिसते तुम्हाला? एक्स व्हेरी होतोय प्रत्येक ठिकाणी, बरोबर ना. एक्स व्हेरी होतोय प्रत्येक ठिकाणी पण वाय कॉन्स्टंट राहतोय. तर या लाईनला आपण म्हणणार कॉन्स्टंट लाईन. काय म्हणणार? कॉन्स्टंट लाईन. काय म्हणणार याला? कॉन्स्टंट लाईन. याला मोर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर याला आपण म्हणू शकतो कॉन्स्टंट वाय ॲक्सिस
लाईन, कॉन्स्टंट वाय ॲक्सिस लाईन. याच्यामध्ये वाय ॲक्सिस काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. कॉन्स्टंट एक्स ॲक्सिस लाईन कशी असेल, सपोज हे तुमचं एक्स अँड वाय ॲक्सिस आहे, हे एक्स आणि हे वाय ॲक्सिस आहे. त्याच्या एका पॉइंटला मी एक लाईन ड्रॉ केली, ही अशी एक पॉइंट ड्रॉ केली. याचं मिनिंग काय, ज्या वेळेस वाय 0 होतं तेव्हा पण एक्सचं काहीतरी हे डिस्टन्स होतं, ज्यावेळेस वाय 1 होतं तेव्हा पण एक्सचं काहीतरी हे डिस्टन्स होतं, 2 होतं तेव्हा पण काहीतरी एक्सचं डिस्टन्स आहे, 3 होतं तेव्हा पण काहीतरी एक्सचं डिस्टन्स आहे. आणि असं इन्फिनिटीपर्यंत जर असंच गेलं, म्हणजे इन्फिनिटीलाच गेलं पाहिजे असं नाही, असं जर जात असेल तर या लाईनला म्हणायचं कॉन्स्टंट लाईन, कॉन्स्टंट लाईन ऑफ एक्स ॲक्सिस किंवा कॉन्स्टंट एक्स ॲक्सिस लाईन पण म्हणू आपण याला. काय म्हणू, कॉन्स्टंट एक्स ॲक्सिस लाईन. म्हणजे ही वाक्यरचना आणि ही वाक्यरचना सेम होऊन जाते. काय होतं, हे कॉन्स्टंट वाय ॲक्सिस लाईन, वाय ॲक्सिसनी कॉन्स्टंट असलेली लाईन काढली, इथे काय एक्स ॲक्सिसनी कॉन्स्टंट असलेली लाईन काढली. सर आम्हाला तर ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल दिसते. तुम्हाला पॅरलल बघायचंच नाही, वाय ॲक्सिसला काय करायचंय पॅरलल बघून, तुम्ही त्याचा एक्स कोऑर्डिनेट बघा ना, कुठे बदलतोय का, हा एक्स कोऑर्डिनेट कुठे बदलतोय का, म्हणजे काय झालं, एक्स ॲक्सिसला ती कॉन्स्टंट झाली. इथे बघा सर आम्हाला तर हे वाय एक्स ॲक्सिस सारखी दिसतीये कारण एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. काही फरक पडत नाही पॅरललचा. मला सांगा तिचं वाय डिस्टन्स कुठे बदलतंय कोणत्या पॉइंटवर, नाही. सो कॉन्स्टंट अगेन्स्ट वाय, कॉन्स्टंट वाय ॲक्सिस लाईन, कॉन्स्टंट एक्स ॲक्सिस लाईन. ठीक आहे. तर आपण कोणत्या कोणत्या 3 लाईन बघितल्या, आपण पहिली लाईन पाहिली लिनियर लाईन, जर एक्स आणि वाय दोन्ही बदलत असतील तर ती झाली लिनियर लाईन. हे काय झाली, कॉन्स्टंट वाय ॲक्सिस लाईन, कॉन्स्टंट एक्स ॲक्सिस लाईन. ठीक आहे. आता याच्यानंतर सांगतो तुम्हाला, या लिनियर लाईनला ना, या लिनियर लाईनला नीट लक्ष द्या आता, खूप मस्त एकदम खूप खूप छान कन्सेप्ट आहे. या लिनियर लाईनला फर्स्ट डिग्री काय म्हणायचं, फर्स्ट डिग्री कर्व पण म्हणतात. काय म्हणतात, फर्स्ट डिग्री कर्व और फर्स्ट डिग्री लाईन. ठीक आहे. ही जी लिनियर लाईन आहे ना, याला लिनियर लाईन असे नाव आहे, त्याच्याच सोबत त्याला फर्स्ट डिग्री कर्व असे म्हणतात, त्याच्याच सोबत त्याला लाईन फर्स्ट डिग्री लाईन असं पण म्हणतात. 3 नाव आहेत. लहान मुलाला कसे आपण 3 नावं ठेवतो, 5 नावं ठेवतो, त्याचप्रमाणे या लिनियर लाईनचं लिनियर लाईन एक नाव आहे, फर्स्ट डिग्री कर्व एक नाव आहे, फर्स्ट डिग्री लाईन एक नाव आहे. ठीक आहे. म्हणजे काय मिनिंग झाला फर्स्ट डिग्री, फर्स्ट डिग्री म्हणजे काय झालं की याचा जो स्लोप आहे, याचा जो स्लोप आहे तो कॉन्स्टंटली वाढत चाललाय. ठीक आहे. दुसरं, आता सपोज दुसरी एक लाईन घेतो मी, दुसरी एक लाईन घेतो, हे बघा ही लाईन हे एक्स ॲक्सिस घेतलं, हे वाय ॲक्सिस घेतलं. याच्यामध्ये जर एखादी लाईन ही साधारण अशी कर्व जात असेल, थोडीशी कर्व बरं का, एकदम थोडीशी कर्व, तर त्याला आपण म्हणणार सेकंड डिग्री लाईन, सेकंड डिग्री कर्व म्हणणार. ठीक आहे. आता ना आपल्याला याच्या डीप मध्ये नाही जायचं, म्हणजे मी तुम्हाला याच्या डीप मध्ये पण घेऊन जाऊ शकतो की कितीने अँगल डिफ्लेक्ट झाला तर त्याला सेकंड डिग्री म्हणायचं, कितीने अँगल डिफ्लेक्ट नाही झाला तर त्याला फर्स्ट डिग्री म्हणायचं. आपल्याला तेवढ्या डीप मध्ये नाही जायचं, आपल्याला ना जॉमेट्री नाही शिकायचंय, आपल्याला फक्त ओळखू आलं पाहिजे. समोर बघितलं अरे स्ट्रेट चालली आहे, ही स्ट्रेट चालली आहे तर नक्की ही फर्स्ट डिग्री आहे, ही थोडीशी कर्व झाली आहे तरी सेकंड डिग्री आहे. आपल्याला त्याच्या पुढे घेणे देणंच नाहीये, ते तुम्हाला कळूनच येईल. आता थोडीशी कर्व लाईन दिसली तुम्हाला तर ती झाली सेकंड डिग्री कर्व. आणि पुढची लाईन अजून जरा जास्त कर्व दिसली तर त्याला आपण म्हणायचं थर्ड डिग्री कर्व. या थर्ड डिग्रीच्या पुढे तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये कर्व येणार नाही, आजपर्यंत आलेला नाही आणि पुढे भविष्यात येऊ शकत नाही. कारण मी ही जी लेवल शिकवतोय ही एक्स्ट्रीम लेवल शिकवतोय. ही लेवल कोणत्याही तुम्हाला मेकॅनिक्सच्या पुस्तकात नाही भेटणार, कारण ह्या लाईन पहिले समजून घेणं महत्वाचं आहे. कारण आता जो पार्ट मी शिकवणार आहे त्याच्यामध्ये मी सरळ म्हणणार आहे ए लिनियर लाईन, अ कॉन्स्टंट लाईन, अ सेकंड डिग्री कर्व, अ थर्ड डिग्री कर्व. मग त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे ना थर्ड डिग्री काय असतं, सेकंड डिग्री काय असतं. आता तुमच्या डोक्यामध्ये काय क्लिअर आहे, चला बाबा कॉन्स्टंट लाईन आहे,
म्हणजे एक्स किंवा वायला कॉन्स्टंट असू शकते. जनरली आपल्याला मेकॅनिक्समध्ये नेहमी जी लाईन कॉन्स्टंट आपल्याला बघायची आहे ती वाय ऍक्सिसला कॉन्स्टंट असलेलीच बघायची आहे. ठीक आहे, मेकॅनिक्स बद्दल बोलायचं झालं तर वाय ऍक्सिसला कॉन्स्टंट लाईनच आपण बघणार आहे. ही लाईन तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगितली, एक्स ऍक्सिसला कॉन्स्टंट असलेली. ठीक आहे, तर आता आपण काय काय बघितलं, लिनियर लाईन, त्यालाच फर्स्ट डिग्री कर्व किंवा फर्स्ट डिग्री लाईन असं म्हणलं. नंतर आपण बघितलं कॉन्स्टंट वाय ऍक्सिस लाईन बघितलं, नंतर कॉन्स्टंट एक्स ऍक्सिस लाईन बघितलं. या फर्स्ट डिग्री नंतर जर सेकंड डिग्री कर्व असेल तर ती ही असते, म्हणजे एकदम स्ट्रेट नसते ही लाईन. एकदम स्ट्रेट आहे का, नाही, थोडस त्याच्यामध्ये कर्वेचर आलेलं आहे, थोडस स्लाइटली कर्वेचर, देन इट इज कॉल्ड ॲज अ सेकंड डिग्री कर्व. या सेकंड डिग्री कर्व पेक्षा अजून थोडी कर्व असेल, ही जरा जास्त दाखवली मी, या सेकंड डिग्री पेक्षा जरा थोडीशी अजून कर्व असेल तर ती झाली थर्ड डिग्री. असं भरपूर डिग्री असतात हा, 4 डिग्री, 5 डिग्री, 10 डिग्री, 100 डिग्री, खूप डिग्री असतात त्या. ठीक आहे, आपल्याला काही तेवढं डीप मध्ये जायचं नाही, आपल्याला फक्त हे कळून घेतलं की डिग्रीचा अर्थ काय, कर्वेचर. डिग्री इज नथिंग बट द कर्वेचर. ओके, कळालं तुम्हाला? होप तुम्हाला थोडेफार कन्सेप्ट क्लिअर झाले असतील की लिनियर लाईन काय, कॉन्स्टंट लाईन काय, सेकंड डिग्री कर्व, थर्ड डिग्री कर्व. एकदा स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊ आपण. चलो बढ़ते हैं आगे. आता मी लिनियर, कॉन्स्टंट, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री हे मी सर्रास वापरणार आहे बरं का. मी एकदम फ्लुएंटली वापरणार आहे, कारण मी याला टाइम दिलाय पहिले माझे 11 मिनिट. हे मी फक्त हे लाईन समजून देण्यासाठी दिलेत, ते याच्यासाठी दिलेत की तुम्हाला पुढे मी जस्ट म्हणणार आहे फर्स्ट डिग्री कर्व, सेकंड डिग्री कर्व, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते. ठीक आहे ना. चलो आता येऊ आपण जरा मुद्द्यावर. एक्स, एक्स म्हणजे काय असतं रे, पोझिशन ना, पोझिशन, राईट. डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू व्ही म्हणजे काय असतं, वेलॉसिटी. डी व्ही बाय डी टी, मी काय करत आलोय, ही व्हॅल्यू इथे पुट केली, ही व्हॅल्यू इथे पुट केली. डी व्ही बाय डी टी इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ऑर रिटार्डेशन. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू इथे पुट करतो. डी ए बाय डी टी इज जर्क ऑर जोल्ट. सर हे झालंय पण आता त्याचा जरा आपल्याला इथे सिक्वेन्स लागणार आहे. आता नीट लक्ष द्या, नीट 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 एकदम नीट लक्ष द्या. ठीक आहे, हे कळालं ना तुम्हाला, सिक्वेन्स खूप मस्त लिहिलंय बरं मी, याच्यामधनं सगळं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता हे सिक्वेन्स लिहिला याच्यासाठी आता मला जरा काही गोष्टी लागत आहेत त्याच्यावरून. एक्स, या एक्सचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्ह येतं ना डी एक्स बाय डी टी. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स घेतला तर काय काय येतो याचा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. विथ रिस्पेक्ट टू टी नाही घेऊ आपण, विथ रिस्पेक्ट टू टी घेतला म्हणजे त्याचा मिनिंग काय होतं सांगतो तुम्हाला, एकच मिनिट. हे बघा, ही जर अशी टर्म असेल टी क्यूब मायनस 2t² प्लस 1, तर आपण डी एक्स बाय डी टी, हे एक्स इज इक्वल टू ही टर्म असते ना, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो, विथ रिस्पेक्ट टू टी घेतो ना. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, टी ला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, असा मिनिंग होतो ना याचा. म्हणजे याचा काय येईल डेरिव्हेटिव्ह, 3t² मायनस 4t प्लस 0, हा याचा डेरिव्हेटिव्ह होतो. तर मी आता काय करतो, मी सिम्पली विथ रिस्पेक्ट टू टी घेणार नाही डेरिव्हेटिव्ह. हा आता बघा फक्त तुम्ही, आता मी रिवाइज करायला आहेच आहे. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मी डेरिव्हेटिव्ह घेतोय. एक्स हे फंक्शन आहे, आता माझा फंक्शन एक्स, मी डी एफ बाय डी एक्स घेतो, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो. हे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आता, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतल्यानंतर काय येईल, 1 येईल.
बरोबर ना. पुढे d2f/dx² घेतला मी. सांगा ही काय मिळाली आपल्याला, कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली, बरोबर ना. ठीक आहे. d2f/dx² म्हणजे या फंक्शनचा या 1चा आता मी पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतोय. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. एवढं तर कळालं तुम्हाला. खूप झालंय, टॉपिक इथेच संपला. याच्यावर मला कळालं काय सांगतो मी तुम्हाला, खूप खूप महत्वाचं आहे, नीट लक्ष द्या. हे एक्स काय वाटतंय तुम्हाला, हे फंक्शन आहे लिनियर. म्हणजे काय झालं, म्हणजे हे फंक्शन लिनियर आहे म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू ही वाढत चालली आहे, बरोबर ना. वाढत चालली आहे म्हणजे काय, म्हणजे तुम्ही फंक्शन नुसार एक्स ची व्हॅल्यू ही लिनियरली वाढतीये. ठीक आहे. इथे जर x² असतं तर सेकंड डिग्री कर्वनी त्याची व्हॅल्यू वाढतीये. इथे x³ असतं तर थर्ड डिग्री कर्वनी त्याची व्हॅल्यू वाढते. इतकं जातंय तुमच्या डोक्यामध्ये मी काय बोललो. x² जर असतं तर तो ग्राफ हा असा आला असता सेकंड डिग्री कर्ववाला. x³ असतं तर तो ग्राफ हा असा थर्ड डिग्री कर्ववाला आला असता. तिथे सध्या काय आहे, तिथे सध्या आहे x. म्हणजे x म्हणजे काय झालं, एक्सच्या डोक्यावर कोणता पॉवर दिसतोय तुम्हाला सध्या, मी इथे लिहितो 1 तुमच्या समजण्यासाठी. इथे पॉवर किती आहे, 1. म्हणजे तुमचा याची लाईन, याची कर्व कशी येणार आहे, याची कर्व जी लाईन येईल ना ती येणार आहे फर्स्ट डिग्री. त्यालाच मी काय दुसरं नाव दिलंय, लिनियर लाईन. बरोबर ना, आताच सांगितलं लिनियर लाईन. म्हणजे जर नीट लक्ष द्या आता, ह्या एक्सचा लिनियर असताना मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळालं, कॉन्स्टंट. म्हणजे ह्या एक्सचा जर मी आता डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळतं, कॉन्स्टंट. आणि या कॉन्स्टंटचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळतं, 0. म्हणजे त्याचा काहीच ग्राफ येणार नाही. एवढं कळालं तुम्हाला काय बोललो मी, नक्की कळालं तुम्हाला काय बोललो. पुन्हा एकदा एकाच मिनिटात रिपीट करतो. इथं मी एक कोणतंही फंक्शन घेतलं, एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, विथ रिस्पेक्ट टू दॅट फंक्शन तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मी ते एक्स नावाचं एक फंक्शन घेतलं. या एक्स फंक्शनला मी विथ रिस्पेक्ट टू dx नी डेरिव्हेटिव्ह घेतला. म्हणजे काय झालं, हे एक्स याचं df/dx घेतलं. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला सिम्पली. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 1चा डेरिव्हेटिव्ह 0. एवढं कळालं. आता या एक्सच्या डोक्यावर, या ज्यावेळेस मी एक्स घेतलं त्याच्या डोक्यावर आहे 1 म्हणजे काय झालं, याची जर मी कर्व काढली तर ती येणार फर्स्ट डिग्री कर्व ऑर लिनियर लाईन. आता मी या 1 ची जर कर्व काढली तर मला इथे काय कळालं, याचं कॉन्स्टंट ग्राफ आहे हा. ही एक व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे ना, ती बदलणार आहे का, ते काही जरी झालं तर बदलणार आहे का, नाही. जसं मी या एक्स मध्ये 10 व्हॅल्यू पुट x = 10 असं लिहिलं की एक्स ची व्हॅल्यू काय झाली होती 10, 15 टाकली असती तर 15. म्हणजे ते लिनियरली बदलते. आपण जसं रॅन्डम व्हॅल्यू देऊ तसं एक्स बदलणार आहे. पण इथे तुम्हाला 1 ला पुट करता येतं का, 1 ही स्वतः एक व्हॅल्यू आहे ना, बरोबर ना. 1 ही स्वतः एक व्हॅल्यू आहे, म्हणून याचा ग्राफ काय येईल, कॉन्स्टंट ग्राफ येईल. 0 म्हणजे ग्राफच नाही येणार. मला याच्याहून काय कळालं, मला याच्याहून असं कळालं की ज्यावेळेस तुम्ही लिनियर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताल तर तुम्हाला कॉन्स्टंट फंक्शन मिळेल. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेताल तर तुम्हाला ग्राफच नाही मिळणार. ठीक आहे ना, कळालं तुम्हाला काय बोललो मी. ओके, चला आता तुम्हाला जरा हे बेसिक आपलं खूप क्लिअर झालंय. आता जरा थोडं हाय लेवलवर घेऊन जातो. कळालं ना, नसेल कळालं व्हिडिओ जरा रिवाइंड करा, बघा, आणि मग तरी पण काही अडचण असेल मला सांगा. लिनियर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर ना, इथं 0. चला आता ऍक्च्युअल आपल्या टॉपिकला आपण चालू करूयात. ऍक्च्युअल टॉपिक काय आहे तो आता रिअली चालू होतोय, म्हणजे ऍट ऍक्च्युअल चालू होतोय. त्याची हे सगळी बेस लाईन जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळलाच नसतं तो. त्याच्यामुळे मला पहिले इंट्रोडक्टरी पार्टला जरा वेळ द्यावा लागला. तर आता या मोशन डायग्राम मध्ये पुढचा एक पार्ट आहे बी पार्ट. एकच मिनिट, बी पार्ट. हा बी पार्ट आहे. बी पार्टचं नाव लिहितो मी
when acceleration of a particle is 0, when acceleration of particle is 0, आणि याच्यामध्ये बी पार्ट आहे when acceleration of a particle is linear. सांगा याचा मीनिंग काय झाला, आता नीट लक्ष द्या. ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज 0 म्हणजे याचा मीनिंग असं झाला, जर मी ए आणि टी असा ग्राफ प्लॉट केला तर हा ग्राफ काय आहे 0 असं यांना म्हणायचंय. ठीक आहे, यांचं काय म्हणणं आहे की ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज 0 असेल तर त्याचा ग्राफ काय येईल, एटी ग्राफ 0 असेल. बर, आता एमपीएससी वाले डोके लावतात, त्याला जरा डोकं लावतात. when the acceleration of particle is 0 then the vt diagram is. चलो बघूयात आपण. सांगा, हे टी आहे आणि हे व्ही आहे. आताच आपण बघितलं काय असतं, ऍक्सलरेशन ज्या वेळेस 0 असेल त्याच्या अगोदरची स्टेज काय होती, बरोबर ना. आपण बघितलं हे सगळ्यात पहिले लिनियर फंक्शन, त्याच्यानंतर दुसरं फंक्शन काय बघितलं होतं आपण की कॉन्स्टंट फंक्शन बनेल, आणि तिसरं 0. मग आता त्यांनी विचारलं की ऍक्सलरेशन हे 0 आहे, ऍक्सलरेशन हे 0 आहे, तर मग व्ही टी डायग्राम काय असेल, व्ही टी डायग्राम काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आठवतंय ना, आत्ताच सांगितलं. व्ही टी डायग्राम काय असणार आहे, कॉन्स्टंट. याची केव्हाची डायग्राम, जेव्हा ऍक्सलरेशन ऑफ अ पार्टिकल इज 0 असेल तेव्हा व्ही टी डायग्राम काय असेल, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट सांगा. मग आता मला एक्स टी डायग्राम सांगायची काय असेल, विचार करा. 0 कॉन्स्टंट, इथे काय आली पाहिजे, एक्स टी डायग्राम. एक्स टी डायग्राम काय आली पाहिजे, लिनियर, बरोबर ना. ओके, कळालं तुम्हाला. चला, मग आता यांचं म्हणणं आहे, आता इथे किती छान म्हणणं आहे यांचं बघा. आता तुम्हाला डोकं लावायचंय. इथे काय केलं आपण, इथे वरची जर ही केस बघितली आपण एटी डायग्रामची, तर या 0चं मी इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेशन ऑफ ए केलं मी. इंटिग्रेशन केलं की काय झालं, मला वेलॉसिटी मिळाली. पण इंटिग्रेशन ऑफ 0 काय देतं, मला काहीतरी कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट मला काहीतरी लिनियर लाईन देतं. हे कळालं तुम्हाला. चला, आता इथे काय सांगितलंय, वेन ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज लिनियर, म्हणजे आता तुमचं ऍक्सलरेशन काय दिलंय यांनी, लिनियर आहे. या इथे मग आता स्टार्टिंगलाच काय दिलंय, ए आणि टी ही जी डायग्राम आहे ती काय दिली आहे, लिनियर. काय दिली आहे, लिनियर. लिनियर म्हणजे याची डिग्री किती आहे, फर्स्ट डिग्री. ठीक आहे. सांगा, आता मी वेलॉसिटी कडे गेलो. वेलॉसिटी मध्ये आता काय येईल, वेलॉसिटी मध्ये ही व्ही टी डायग्राम जर मी प्लॉट केली, व्ही आणि टी, मी ऍक्सलरेशन कडे होतो, मी इंटिग्रेशन घेतलं. आता या फर्स्ट डिग्रीचं काय होईल, इथं भरपूर लोक इथं चूक करतात, म्हणतात आता इथं फर्स्ट डिग्री आहे तर इथं कॉन्स्टंट येईल. आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. इंटिग्रेशनचा मिनिंग काय, इथं लिनियर फंक्शन आहे. हे लिनियर फंक्शन म्हणजे काय झालं, एक्स. एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, x²/2. म्हणजे याचा मिनिंग काय झाला तुम्हाला. आता याच्यानंतर व्ही टी डायग्राम काय मिळणार, व्ही टी डायग्राम मिळणार सेकंड डिग्री कर्व. काय मिळणार, सेकंड डिग्री कर्व. सांगा मग आता एक्स टी डायग्राम सांगा, आता काय येईल, एक्स आणि टी डायग्राम काय येईल. आता एक्स टी डायग्राम येईल थर्ड डिग्री कर्व. थर्ड डिग्री कर्व ही येईल आपली एक्स टी डायग्राम. खूप इम्पॉर्टंट आहे. थांबा, तुम्हाला इम्पॉर्टन्स दाखवतो त्याचा कसा आहे तो. दोन हजार अठरा मध्ये हा क्वेश्चन चेक करा एकदा तुम्ही एमपीएससी ला. हा क्वेश्चन ठीक आहे.
आणि 2017चा का काय पेपर मला एवढं आठवत नाही, पण कोणता आला होता बरं, सेकंड का थर्ड पैकी एक आला होता बहुतेक, हा आला होता. हा पण MPSC ला क्वेश्चन आलाय. मला एक्झॅक्टली इयर लक्षात नाही, पण याच्यावर 2 वेळेस MPSC ने क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि माझ्या अनुषंगाने येणाऱ्या MPSC ला याचे क्वेश्चन येण्याचे खूप दाट चान्सेस आहेत. आजपर्यंत मी फक्त एका ह्याला 7 स्टार दिलं होतं, पण आता मी या पॉइंटला देत आहे 3, 4, 5, 6, 7. हा दुसरा पॉइंट माझ्या हिशोबाने मेकॅनिक्स मधला एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याच्यासाठी की इथे रट्टा मारायची पहिले तर कुठं गरज नाही. कन्सेप्च्युअली चाललोय आपण. पहिला भाग. दुसरा भाग हा कंटिन्युअसली MPSC एक्झाम मध्ये येतोय. खूप आडवे तिडवे क्वेश्चन येतात, पण मी जे सांगितलं हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही कोणताही कसाही उलटा पालटा क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही 100% सॉल्व्ह करणार. मग मी काय बोललो, मी असं बोललो की तुम्हाला भरपूर केसेस देतील. मी या 2 केसेस डिस्कस केल्यात. पहिली केस काय, ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इज 0. ऍक्सेलरेशन 0 असेल तर ऍक्सेलरेशन जर 0 असेल, या ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं तर मला काय मिळणार, काय असतं ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन, वेलॉसिटी, बरोबर ना. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन वेलॉसिटी. तर हे फंक्शन इथं 0 आहे, म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिकल भाषेमध्ये तुम्हाला जरा इथं सांगतो मी, हे फंक्शन इथं 0 आहे. मग याचं मी इंटिग्रेशन घेतलं, मला काहीतरी कॉन्स्टंट मिळेल. ठीक आहे, कॉन्स्टंटचं मी इंटिग्रेशन घेतलं तर मला काय मिळेल, काहीतरी लिनियर व्हॅल्यू मिळेल. मग मी तेच ग्राफ प्लॉट केलाय, इथे 0 आहे, मी त्याचं आता इंटिग्रेशन घेतो, म्हणजे VT ग्राफसाठी मी याचं इंटिग्रेशन घेतलं तर मला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळेल, काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू काढली. येऊयात आता पुढे. VTचं वेलॉसिटीचं इंटिग्रेशन घेतलं, पोझिशन ऑफ पार्टिकल मिळालं. जर हे कॉन्स्टंट असेल तर हे लिनियर असणार. या खाली आता तुम्हाला ऑलरेडी केस अशी दिली आहे की ऍक्सेलरेशन तुमचं लिनियर आहे. लिनियर आहे म्हणजे काहीतरी फंक्शन आहे, एक्स हे फंक्शन दिलंय. एक्स हे फंक्शन असलं तर त्याची डिग्री काय झाली, 1, म्हणजे स्ट्रेट लाईन मी काढली. दुसरं, जर त्याचं AT डायग्राम ही लिनियर असेल तर VT डायग्राम काय असेल, सेकंड डिग्री कर्व. आणि फायनली XT डायग्राम काय असेल, त्याची थर्ड डिग्री कर्व. याच्यामध्ये कसंही खेळता येतं बरं का. खूप मी हे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी दिलंय. तुम्हाला काहीही कसंही उलट पालट विचारू शकतात. समजा, थांबा याचा स्क्रीनशॉट मारा, मग तुम्हाला समजवतो मी अजून. चलो बढ़ते हैं आगे. सेवन स्टार दिलाय मी याला. बघा, तुमच्या भाषेत इम्पॉर्टन्स असेल तर याला नीट समजून घ्या, कारण मी 7 स्टार आतापर्यंत मेकॅनिक्स मध्ये 2च ह्याला दिलाय, जे की मला शुअर शॉर्ट माहिती आहे विचारणार म्हणून एवढा स्ट्रेस देऊन शिकवतोय मी. हा, आता समजा मी म्हणलं, मी तुम्हाला आता काय सांगितलं, मी या 2 केसेस घेतल्या, त्याच्यातली कोणती जरी केस तुम्हाला एक्झाम मध्ये आली, सपोज वेलॉसिटी इज लिनियर असं आलं अँड प्लॉट AT डायग्राम असं आलं. ठीक आहे, वेलॉसिटी इज लिनियर, प्लॉट AT डायग्राम आलं, सरळ काय करायचं, VT डायग्राम ड्रॉ करायची लिनियर म्हणला. ठीक आहे, आता मला काय विचारले, AT डायग्राम विचारली. ठीक आहे, वेलॉसिटी कडनं मी गेलो ऍक्सेलरेशन कडे, म्हणजे मी काय घेतला रे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना. म्हणजे हे लिनियर फंक्शन x, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी, म्हणजे मला काय मिळणार, कॉन्स्टंट मिळणार ना. dF/dx आताच करून दाखवलं, कॉन्स्टंट मिळणार. मग जर वेलॉसिटी लिनियर आहे विचारलं AT तर काय मिळणार, कॉन्स्टंट. वेलॉसिटी लिनियर आहे विचारलं मला XT, आता मला विचारलं XT काय येईल सांगा मला. वेलॉसिटी कडनं जायचंय पोझिशनवर, मला याचं काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. ठीक आहे ना. इंटिग्रेशन घेतलं तर या लिनियर लाईनचं इंटिग्रेशन घ्यायचं, म्हणजे एक्सचं आता मी इथे इंटिग्रेशन घेतो, काय असतं ते, x²/2, बरोबर ना, म्हणजे सेकंड डिग्री कर्व येईल. ठीक आहे, सेकंड डिग्री कर्व. खूप सोपं आहे, पण कन्सेप्च्युअली जर समजून घेतलं ना तर सोपं आहे. जर रट्टा मारला की मला
हे मला एक्स टी डायग्राम जर व्ही लिनियर असेल तर सेकंड डिग्री कर येते मग अवघड आहे, कारण या केस संपणारच नाहीत. मी कोणतीही केस, कितीही केस माझ्यासमोर तुम्ही आणून द्या, तुम्हाला जर समजलं तर तुम्ही एका झटक्यात सॉल्व्ह करताल, आणि जर नाही समजलं तर मग किती डोकं फोडा. केसेसला चॅलेंजेस नाही द्या. ह्या जितक्या प्रकारच्या केस इथं दिसत आहेत ना, त्या प्रत्येक वेळेस नवीन तयार करता येईल. कन्सेप्ट समजून घ्या. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? झिरो. झिरोचं इंटिग्रेशन काय असतं? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं? लिनियर फंक्शन. लिनियर फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतं? सेकंड डिग्री. सेकंड डिग्रीचं काय असतं? थर्ड डिग्री. बरोबर ना? असं जायचं. ठीक आहे, चल. कळालं? मग डोक्यात गेलं तुम्हाला? बघू आपण. हा, डोक्यात गेलं का नाही एकदा मला आता चेक करायचंय. डोक्यात गेलं का नाही चेक करायचे. हा, सांगा मला आता. सपोज ए आणि टी डायग्राम मी काढली ना, तर ए टी डायग्रामला मी लिनियर प्लॉट ड्रॉ केला आणि तुम्हाला विचारलं व्ही टी डायग्राम काढा. सांगायची व्ही टी डायग्राम. काय करावं लागेल? एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? x²/2. ठीक आहे, काय आलं हे? सेकंड डिग्री कर. ठीक आहे, उलट जाऊयात आपण आता. हा, सपोज मी ए टी डायग्राम लिनियर काढली आणि तुम्हाला विचारलं कॅल्क्युलेट प्लॉट द ग्राफ ऑफ जर्क ऑर जोल्ट. काय येईल? एक्सचा आता मला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना, बरोबर ना? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल एक्सचा, कारण ऍक्सेलरेशन कडून जर्क जायचंय तर ते डेरिव्हेटिव्ह वर असतं. ऍक्सेलरेशन कडून वेलॉसिटी कडे जायचंय तर ते इंटिग्रेशन केल्यावर होतं. तर आता मला याचं जर्कचा ग्राफ प्लॉट करायचा आहे, म्हणजे मी काय करणार? या एक्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेणार, जो काय असतो? कॉन्स्टंट. ठीक आहे ना, कॉन्स्टंट म्हणायचं, या 1 ला म्हणायचं कॉन्स्टंट. म्हणजे जर मी त्याचा ग्राफ प्लॉट केला जे वर्सेस टी, तो काय येईल? कॉन्स्टंट. अशा इन्फानाइट केसेस तयार करता येतात. आत्ताच्या आत्ता मी तुमच्याशी 6 केसेस डिस्कस केल्या. या 2, याच्या अगोदरच्या 2, त्याच्या अगोदरच्या 2, अशा इन्फानाइट केसेस फॉर्म होऊ शकतात. कन्सेप्ट क्लिअर ठेवा. अडचण असेल तर मला सांगा, मी परत कधीतरी रिपीट करेन. ओके, कळालं तुम्हाला मी आतापर्यंत काय बोललो? एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्या रिलेटेड, मग तुम्हाला अजून क्लिअर समजून येईल काय ते. हा, प्लॉट AT and XT diagram. Plot AT and XT diagram for figure given below. तुम्हाला एक फिगर दिलेली आहे. यार, या पेनाची शाई संपली. तुम्हाला एक फिगर दिलेली आहे, ती फिगर मी ड्रॉ करतो. हे असं काहीतरी दिलंय, त्याच्यानंतर हे असं, त्याच्यानंतर हे असं, त्याच्यानंतर हे असं. हे अशी तुम्हाला फिगर दिली आहे, आणि ती फिगर प्लॉट कशामध्ये केलेली आहे? इथे आहे वेलॉसिटी आणि इथे दिला आहे टाइम. ठीक आहे, व्ही टी डायग्राम तुमच्या समोर ड्रॉ केलेली आहे. तुम्हाला विचारला आहे AT आणि XT. ऍक्च्युली हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम मला आजच्या लेक्चरमध्ये वेळच पुरणार नाही जर घ्यायचं झालं. मी आज याची रफ आयडिया देतो की याची डायग्राम येऊ कशी शकते. उद्या या प्रॉब्लेमला डिटेलमध्ये आपण डिस्कस करू. किती टाइम झालाय? 34 मिनिटं ना. तर मी जस्ट आज, नीट लक्षात ठेवा मी काय बोलतो. आज मी याची जस्ट रफ आयडिया तुम्हाला देईल, म्हणजे लॉजिक तुमचं कसं डेव्हलप झालं पाहिजे. डायग्राम बघितल्या याची AT किंवा XT डायग्राम कशी आली पाहिजे हे लॉजिक मी आता डेव्हलप करून देतो. आणि कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट हा आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे, लॉजिक डेव्हलप करून बघूया आपण काय आहे ते. ठीक आहे, हे बघा, ही दिली आहे
टी डायग्राम, बरोबर. विचारलं काय ए टी डायग्राम, काय घ्यावं लागेल तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. चला मग मी इथे काय करतो, ए आणि टी असे दोन नावं देतो, ए आणि टी. या टी ला थोडं खाली लिहितो कारण निगेटिव्ह मध्ये येणार आहे. ऑब्विसली हे निगेटिव्ह तर त्याचं ऍक्सेलरेशन पण निगेटिव्ह येणार आहे. का बरं निगेटिव्ह येईल ऍक्सेलरेशन, इथे वेलॉसिटी निगेटिव्ह झालेली आहे, बरोबर ना. ही वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम निगेटिव्ह झाली म्हणजे वेलॉसिटी कमी होतीये, ब्रेक मारलाय. मग ऑब्विसली तिथं काय असणार आहे, रिटार्डेशन असणार. रिटार्डेशन म्हणजे काय असतं, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. तर ते इथे कुठेतरी येईल. चला आता मला काय सांगायचंय, मला VT वरनं AT प्लॉट करायला सांगितले, तर मी काय घेणार आहे, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट फंक्शनचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळणार आहे, तो 0 मिळणार आहे. हे इथपर्यंत सपोज याला मी म्हणतो 1 पॉइंट, हा 1 पॉइंट मी इथे ड्रॉ करतो. हा इथपर्यंत मला काही ग्राफ येईल का, तुम्हाला काय वाटतंय, ग्राफ येईल का. कॉन्स्टंट फंक्शनचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला आता, का तर मला ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचंय. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह ऍक्सेलरेशन, कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून मला या इथपर्यंत काहीच ग्राफच मिळणार नाही. का नाही मिळणार, कारण ऑलरेडी वेलॉसिटी मध्ये हे फंक्शन कॉन्स्टंट होतं, त्याच्यामुळे मला इथपर्यंत काही ग्राफच नाही मिळाला. ठीक आहे, नाही तर नाही, आपल्याला काय जे दिलंय त्याच्यानुसार ग्राफ प्लॉट करायचंय. हे तुम्हाला कळावं म्हणून डॉटेड लाईन देतोय बरं, तिथं काहीच नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, तुम्हाला कळावं म्हणून मी डॉटेड लाईन दिली. हा आता मला सांगा, ही लाईन काय दिसतीये तुम्हाला, फर्स्ट डिग्री कर्व, बरोबर ना, लिनियर दिसतीये. ही लाईन काय दिसतीये तुम्हाला, फर्स्ट डिग्री कर्व. ओके, सांगा ही लाईन फर्स्ट डिग्री, ही लाईन फर्स्ट डिग्री, याचं आता मला घ्यायचंय डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सांगा. कसं करू मी, थांबा. df बाय dx, एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा काय येतो आता, 1 येतो, बरोबर ना. म्हणजे लिनियर लाईन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. लिनियर लाईन असेल, ही लिनियर लाईन आहे ना, म्हणजे लिनियरचं काय असतं, फंक्शन काय असतं, एक्सच्या पटीने वाढतं ते. तर या एक्सचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला, तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. इथपर्यंत मला लाईनच नाही मिळाली, हे तुमच्या समजण्यासाठी होतं, डिलीट करून टाकतो, पुन्हा तुम्ही कन्फ्युज होताल ते काय काढलंय. कारण इथपर्यंत ऑलरेडी कॉन्स्टंट फंक्शन होतं, कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला 0, इथं झालं लिनियर लाईन. या लिनियर लाईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉन्स्टंट फंक्शन. मग मी या पॉइंटला, हा जो कोणता पॉइंट आहे ना, इथून मी असा स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. का बरं स्ट्रेट लाईन, लिनियर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट लाईन मी ड्रॉ केली इथे. चला कळालं एवढं. या आता या लाईनवर, ही जी लाईन दिसतीये तुम्हाला, ही लाईन कशी आहे, डाऊनवर्ड चालली आहे. ठीक आहे, डाऊनवर्डला गेलेली पण आहे आणि ती, आणि ही लाईन कुठून स्टार्ट झाली, जेव्हा ही लाईन संपते त्यावेळेस. मग मी काय केलं, हिचा प्लॉटिंग पॉइंट इथे ड्रॉ केला की ही जिथे संपेल तिथपासून ही चालू करणार. ही लाईन चालली आहे डाऊनवर्ड, म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असणार आहे, मला एवढं माहिती आहे, म्हणून मी बरोबर निगेटिव्हच्या पार्ट मध्ये लिहिला. मला नाही तर तुम्ही विचारताल इथंच का नाही लिहिलं, निगेटिव्ह चालली ना ती, निगेटिव्हच्या पार्ट मध्ये लिहिलं. हे फंक्शन कसं आहे, एक्स आहे, लिनियर आहे ना. हा जो ही जी लाईन चालली ही कशी आहे, लिनियर आहे, बरोबर ना. ही लाईन जी चालली ही कशी आहे, लिनियर आहे. याचं डेरिव्हेटिव्ह घ्या आता. याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लिनियर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉन्स्टंट. म्हणजे मी परत इथे कॉन्स्टंट लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, आता कॉन्स्टंट लाईन ड्रॉ केल्यानंतर पुन्हा इथे काय दिसतंय तुम्हाला, एक कॉन्स्टंट लाईन दिसते ना. हे बघा, ही सरळ चालली, ही पण सरळ चालली. ही कॉन्स्टंट येतं, इथे काही ग्राफ आला नाही. ही कॉन्स्टंट येतं, याच्या समोर काही ग्राफ येईल का, काहीच येणार नाही. ठीक आहे, तर थोडक्यात या समोर दिलेल्या फिगरची, ही जी समोर तुम्हाला फिगर दिसतीये, याची AT डायग्राम ही फक्त एवढी अशी लाईन आणि ही अशी लाईन, एवढीच याची AT डायग्राम ड्रॉ होते. ठीक आहे ना. म्हणजे मी तुमचं लॉजिक डेव्हलप करून दिलं की तुम्हाला कसलेही वाकडे तिकडे डायग्राम देऊ द्या, तुम्हाला त्याची AT, XT, VT कोणती डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. जसं आता यांनी सांगितलं की आता ड्रॉ करा XT डायग्राम. XT डायग्राम करण्यासाठी मला हे रब करावं लागेल ना. एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या, मग मी रब करतो.
चलो XT डायग्राम काढायची आता मला. एक आणि हे झालं इकडं T, हे झालं इकडं X आणि हे इकडं झालं T. सिम्पली आपल्याला एक बघायचं, सिम्पली इथे वेलॉसिटी दिलंय, इथे काय पोझिशन. वेलॉसिटी कडनं ऍक्सलरेशनला जायचं असतं तर मला घ्यायचा होता डेरिव्हेटिव्ह, बिकॉज dv/dt इज ऍक्सलरेशन. पण मला आता वेलॉसिटी कडनं जायचे एक्स कडे, म्हणजे पोझिशन कडे जायचं, तर मला काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन. ठीक आहे ना. इंटिग्रेशन कुणाचं घ्यावं लागेल, या ग्राफचं. इथे कॉन्स्टंट दिसलं तर कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन, इथे लिनियर दिसलं तर लिनियरचं इंटिग्रेशन, इथे लिनियर दिसलं तर लिनियरचं इंटिग्रेशन, इथे कॉन्स्टंट दिसलं तर कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन. एक मला कळालं, या सगळ्या ग्राफचं इंटिग्रेशन करून मला इकडे टाकायचं. सांगा, कॉन्स्टंट असेल एखादा तर त्याचं मी इंटिग्रेशन घेतलं, कॉन्स्टंट जर असेल एखादा त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर मला काय मिळालं, लिनियर फंक्शन मिळालं. बरोबर ना. मला कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर लिनियर फंक्शन मिळालं. ठीक आहे. एका सर्टन पॉइंट पर्यंत मला लिनियर फंक्शन मिळालं. फर्स्ट डिग्री लाईनचं मी इंटिग्रेशन घेतलं तर मला काय मिळाली, सेकंड डिग्री लाईन मिळाली. याला मी जरा असं करतो, सेकंड डिग्री लाईन मिळाली. इथे पुन्हा काय, फर्स्ट डिग्री लाईन आहे, राईट ना. इथे पुन्हा फर्स्ट डिग्री लाईन आहे, त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर मला काय मिळणार, सेकंड डिग्री लाईन मिळणार. पण ती लाईन कुठपर्यंत जाईल, निगेटिव्ह पार्ट पर्यंत जाईल. कोणाच्या, हा जो खालचा पार्ट आहे ना निगेटिव्ह, तिथपर्यंत जाईल. तर याच लाईनला असं सेकंड डिग्री ड्रॉ करतो मी. ठीक आहे. इथे पुन्हा काय आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असेल, लिनियर लाईन. म्हणजे या पॉइंट नंतर ही लाईन अशी सरळ जाईल, स्ट्रेट. सो XT डायग्राम ही कशी प्लॉट होणार, आता मी याला रेड मार्क करतो. हा, या इथून ते या पार्टसाठी ही इथून ते इतकी, या इथून ते याच्यासाठी इथून ते इतकी, इथून ते याच्यासाठी इथून ते इतकी, आणि फायनल याच्यासाठी इथपर्यंत. खूप महत्वाचं आहे हे, खूप 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 जीव लावून सांगितलंय तुम्हाला मी. मला वाटतं तुम्हाला कळावं, आणि नसेल कळलं तर नक्की मला काहीतरी प्रश्न विचारा. कारण हे नाही आलं तर तुमचे शुअर शॉट हातातले मार्क गेले, शुअर शॉट. कारण याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच बघायचंय की फंक्शन लिनियर आहे तर तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय का इंटिग्रेशन विचारलंय. वेलॉसिटी दिलंय आणि एक्स विचारलंय तर इंटिग्रेशन असेल, वेलॉसिटी दिलंय आणि ऍक्सेलरेशन विचारलं तर डेरिव्हेटिव्ह असेल. मग सिम्पली बघायचं तुम्हाला, लिनियर लाईन म्हणजे एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट येईल, लिनियर लाईन म्हणजे एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन हे सेकंड डिग्री कर्व येईल. तेच लॉजिक मी इथे लावतोय आणि सिम्पली मी बघून सगळ्याचे ग्राफ ड्रॉ करतोय. पण एवढ्याने आपलं भागत नाही काम. याच्यानंतर आपल्याला एक्झाम मध्ये या व्हॅल्यूज पण विचारतात. त्या व्हॅल्यूज कशा येतात, त्याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी मला एक सेपरेट लेक्चर द्यावं लागेल. ते आजच्या लेक्चरमध्ये कळणार नाही. ठीक आहे. ओके, आज काय शिकलो आपण. आज आपण आल्या आल्या सगळ्यात पहिले तुम्हाला मी खूप बेसिक कॉन्सेप्ट घेतल्या की लिनियर लाईन काय असते, कॉन्स्टंट लाईन कशी असते, अलॉंग द वाय ॲक्सिस कॉन्स्टंट लाईन कशी असते, अलॉंग द एक्स ॲक्सिस कशी असते, सेकंड डिग्री कर्व काय, थर्ड डिग्री कर्व काय, या सगळ्या आपण कर्व आपण बघितल्या. नंतर मग मी तुम्हाला सांगितलं की सपोज एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला 1 मिळतं, म्हणजे कॉन्स्टंट काहीतरी संख्या मिळते. नंतर तुम्हाला त्या कॉन्स्टंटचं जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर 0 मिळतं. त्याच्यानुसार मी ग्राफ प्लॉट करून दाखवले. पुन्हा उलट इंटिग्रेशन घेऊन पण दाखवलं काय काय कसं कसं होत जातं. ठीक आहे. मग आपल्याला या गोष्टी कळाल्या तर मी 6 केस डिस्कस केल्या तुमच्यासोबत. कोणत्या 6 केस डिस्कस केल्या, वेन ऍक्सेलरेशन इज 0, ऍक्सेलरेशन 0 दिलंय, तुम्हाला विचारलंय वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन कडून वेलॉसिटी कडे जायचंय तर तुम्हाला काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन. बरोबर ना. ऍक्सेलरेशन कडून जर्क कडे जायचं असेल तर तुम्हाला काय घ्यावं लागलं असतं, डेरिव्हेटिव्ह. When acceleration is 0, then the velocity is linear. When velocity is linear, then the position is हे linear म्हणजे काय, first degree curve. When the velocity is linear, then the position is second degree curve. बरोबर ना. चला, when acceleration is linear, then the velocity is second degree curve. कारण linear म्हणजे first degree curve असते. When the acceleration is linear, then the velocity is second degree curve. When velocity is second degree curve, then the position is third degree curve.
ठीक आहे, असं जायचंय आपल्याला इकडून तिकडून. ठीक आहे, आशा आहे तुम्हाला कळालं असेल. समोरचं एक्झाम्पल आपण त्यानंतर डिस्कस केलं भरपूर डीप मध्ये, पण तुम्हाला समजेल असं सांगण्याचा प्रयत्न केला. तरी जर काय अडचण असेल, मला नाही वाटत कारण अडचण असेल, मी खूप बेसिक पासून सांगितलं, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सांगितलं, ग्राफ कसे प्लॉट होतात ते सांगितलं. तरी जर काही अडचण असेल तर नक्की विचारा. आणि हा, तुम्हाला एक सांगायचं राहिलं की भरपूर मुलं असे आहेत की त्यांनी चॅनल जॉईन केलंय पण त्यांना नोट्स या मिळत नाहीत. तर नोट्स आपण ना सिव्हिल टेक SSD नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे, सिव्हिल टेक SSD, मी तुम्हाला लिहून देतो फळ्यावर. त्याला तुम्ही जॉईन केलं तर ऑलरेडी मी पहिल्या 3 युनिटचे नोट्स त्याच्यावर टाकलेले. त्या 4थ्या युनिटचे नोट्स मी आपलं युनिट कंप्लीट होत आलं किंवा कंप्लीट झालं की टाकणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलचं नाव लिहून देतो. इच्छा असेल तर जॉईन व्हा. त्याच्यावर मी डेली अपडेट्स देत असतो की उद्या काय आपण शिकवणार आहे, किंवा मला काही माहिती मिळाली एक्स्ट्रा तर मी त्याच्यावर मुलांची डिस्कस करत असतो. जसं आता मला ना या वर्षीची होणारी गेट 2021 याच्यासाठी भरपूर छान माहिती कळालेली आहे. एक गुड न्यूज आहे थर्ड इयरच्या मुलांसाठी की गेट 2021 ही थर्ड इयरच्या मुलांना सुद्धा देता येणार आहे. याच्या रिलेटेड मी एक येणाऱ्या 10-15 दिवसात एक सेपरेट व्हिडिओ बनवीन की गेट 2021 मध्ये काय चेंज आहे, कोणाला देता येणार आहे, कोणाला नाही देता येणार आहे, किती एज क्रायटेरिया आहे, किती अटेम्प्ट देता येणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं क्लिअर मी त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये करणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला काही अपडेट्स पाहिजे असतील, काही नवीन नवीन माहिती जर पाहिजे असेल तर मी एक तुमच्यासाठी सिव्हिल टेक SSD, ठीक आहे, सिव्हिल टेक SSD नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जर जॉईन केलं तर तुम्हाला नोट्स मिळतील. ज्यांनी केलंय त्यांना मिळालेल्या आहेत, ज्यांनी नाही केलं त्यांनी करा जॉईन. ओके, चला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे मी तिन्ही गोष्ट, लाईक सोडलं तर कधीच म्हणत नाही, लाईक मला प्रोत्साहन करून देतं. आवडलं असेल लाईक करा, नसेल आवडलं कमेंट करा. ओके, थँक्यू. चला, बाय बाय.